या चित्रपटाच्या सुरुवातीला आपण काही महापुरुषांचे आवाज ऐकतो, जसे की लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू तसेच बाळासाहेब ठाकरे. प्रत्यक्षात हे आवाज बाळकृष्ण पाटीलला ऐकायला येत असतात आणि त्यामुळेच तो डॉक्टरांकडे आलेला असतो. इथे बाळकृष्ण सांगतो की त्याला ज्या लोकांचे आवाज ऐकू येतात ते लोक सध्या या जगात नाहीयेत. प्रत्यक्षात बाळकृष्ण एका शाळेमध्ये शिक्षक असतो, जिथे तो इतिहास विषय शिकवत असतो आणि डॉक्टरांचं म्हणणं असतं की बहुधा त्यामुळेच त्याला हिस्टॉरिकल लोकांचे आवाज ऐकू येत असतील. आता डॉक्टर बाळकृष्णाला काही गोळ्या लिहून देतात आणि पुढे तो घरी येतो, पण घरी येताना देखील त्याला आवाज ऐकूच येत असतात. पुढे बाळकृष्णाच्या घरी आपण त्याच्या आईला पाहतो. त्यांची एकच इच्छा असते की बाळचं लवकरात लवकर लग्न व्हावं, पण बाळकृष्ण सारखं त्यांच्याशी या विषयावर बोलायचं टाळत असतो. खर तर बाळकृष्णाच्या वडिलांचं निधन झालेलं असतं. त्याचबरोबर आपण पुढे पाहतो की बाळकृष्ण त्याच्या लहानपणीच्या एका मैत्रिणीचा फोटो पाहत असतो, जिचं नाव सई बावडेकर असतं. तसेच बाळकृष्णाला सईसोबतची त्याची लहानपणीची एक आठवण आठवते. ती अशी की एकदा यांच्या चाळीमध्ये एक कार्यक्रम होता आणि त्यामध्ये सई व बाळकृष्ण सहभागी झालेले. इथे सईने तर तिचा परफॉर्मन्स खूप छान केला, पण जेव्हा बाळकृष्णाच्या परफॉर्मन्सची वेळ आली तेव्हा सई त्याला बेस्ट ऑफ लक बोलते, ज्यामुळे त्याचं लक्ष तिच्याकडे गेल्यामुळे बाळ त्याचा डायलॉग विसरतो आणि त्याला त्याचा परफॉर्मन्स सादरच करता येत नाही. सोबतच सईला इथे प्रथम पारितोषिक मिळतं. यानंतरच्या सीनमध्ये सई व बाळकृष्णाला आपण रडताना पाहतो, कारण हे दोघे लालबाग भागात राहत असतात आणि बाळकृष्ण तो एरिया सोडून दुसरीकडे म्हणजेच नालासोपाऱ्याला राहायला चाललेला असतो. तसेच इथे आपल्याला समजतं की हे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. आता सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो आणि इथे अहो राजे हो हा पोवाडा आहे, जो की बाळकृष्ण त्याच्या विद्यार्थ्यांना वर्गात शिकवत असताना म्हणत असतो. तसेच ह्या पोवाड्यात सांगितलेलं आहे की कसा कोंढाणा किल्ला तानाजी मालुसरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना जिंकून दिला होता. आता बाळकृष्ण ज्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून असतो ती शाळा इंग्लिश मीडियम असते आणि बाळकृष्ण मुलांना पोवाडा मराठीत शिकवत असतो. त्यामुळे यांच्या शाळेतील प्रिन्सिपल बाळकृष्णाला म्हणतात की तुम्ही इंग्लिशमध्ये पोवाडा का शिकवत नाही, ज्यावर बाळ म्हणतो की त्याने इंग्लिशमध्ये पोवाडा म्हणण्याचा प्रयत्न केला पण ते जमतच नाही. तसेच इथे देखील त्याला एक आवाज ऐकू येत असतो, जो की महात्मा गांधींचा असतो, ज्यामुळे त्याला आठवतं की त्याला डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या खायच्या आहेत. यानंतर शाळा सुटल्यावर बाळकृष्ण सईला भेटायला जातो, कारण तिने याला फोन करून भेटायला बोलावलेलं असतं. आता इथे आपण सईला पाहतो, जी की पास्ट आणि प्रेझेंट नावाच्या एका न्यूज चॅनलमध्ये कामाला असते. प्रत्यक्षात सईने हिटलरवर काही डॉक्युमेंटरीज बनवलेल्या असतात आणि बाळला इतिहासाबद्दल खूप माहिती असते, त्यामुळे तिचं म्हणणं असतं की त्याने त्या डॉक्युमेंटरीज पाहाव्यात आणि त्यातल्या चुका सईला दुरुस्त करून द्याव्यात. सोबतच सई त्याच्या चॅनल हेडची बाळसोबत ओळख करून देते, ज्याचं नाव जहांगीर असतं. आता दुसऱ्या दिवशी बाळकृष्ण जेव्हा डॉक्युमेंटरीज पाहत असतो तेव्हा बाळची आई पाहते की बाळने त्याच्या लॅपटॉपच्या वॉलपेपरवरती सईचा लहानपणीचा फोटो लावलेला आहे आणि जेव्हा बाळची आई त्याला याबद्दल बोलत असते तेव्हा घाईघाईत बाळ कामासाठी जातो, पण त्याच्या गोळ्या मात्र तो घरातच विसरतो. पुढे जेव्हा तो लोकलमध्ये असतो तेव्हा तो पाहतो की एक परप्रांतीय माणूस एका मराठी माणसाला बसायला जागा देत नाहीये, त्याच्या शेजारी जागा असून देखील, आणि यामुळेच पुढे त्या परप्रांतीय व मराठी माणसात भांडण सुरू होतं. आता इथेच बाळ त्या परप्रांतीयाला समजावत असतो, पण तो उलट बाळकृष्णालाच भांडायला लागतो. आता इतक्यात बाळकृष्णाला बाळासाहेबांचा आवाज ऐकू यायला लागतो, जे की बाळकृष्णाला म्हणतात की तो ऐकून का घेत आहे, दे त्याच्या कानाखाली लावून. तसेच त्या आवाजाच्या धुंदीत बाळ त्या परप्रांतीयाच्या कानाखाली लावतो. यानंतर बाळ जेव्हा शाळेत येतो तेव्हा त्याला बाकी विद्यार्थ्यांकडून कळतं की त्याचा एक मराठी विद्यार्थी मुंबई सोडून दुसरीकडे राहायला चालला आहे, कारण या मुलाच्या वडिलांचं दुकान ज्या भागामध्ये आहे त्याच्या आजूबाजूला गुजराती व मारवाडी लोकांची पण दुकाने आहेत आणि त्यांना या मुलाच्या वडिलांचं दुकान हडपायचं आहे. त्यामुळे ते गुंडांकडून व पॉलिटिशियन लोकांकडून यांच्यावर दबाव आणत आहेत, ज्याला वैतागून या मुलाची फॅमिली ते दुकान परप्रांत्यांना विकून मुंबई बाहेर दुसरीकडे राहायला चाललेले आहेत. आता बाळकृष्णाला इथे पुन्हा बाळासाहेबांचा आवाज ऐकू येतो आणि यावेळी ते म्हणतात की फक्त पैसे मिळतात म्हणून आपण आपल्या जागा गुजराती व मारवाड्यांना विकल्या आणि मराठी माणूस देशोधडीला लागला. यानंतर बाळ त्याच्या वर्गात आल्यावर पाहतो की एका विद्यार्थ्याने फळेवर माय मराठी लिहिलेलं असतं, पण त्या शब्दातील माय मधील एम छोटा लिहिलेला असतो आणि वाय मोठा, त्यामुळे त्याचा अर्थ असा होतो की वाय मराठी म्हणजेच मराठी का. आता हे लिहिण्यामागचं कारण बाळ जेव्हा त्या विद्यार्थ्याला विचारतो तेव्हा तो मुलगा म्हणतो की त्याला मराठी येत नाही आणि त्याला मराठी शिकण्याची गरज देखील नाहीये, ज्यावर बाळकृष्ण त्याला म्हणतो की जर महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर इथली मराठी भाषा येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथे पुन्हा बाळकृष्णाला बाळासाहेबांचा आवाज ऐकू येतो, ज्यात ते म्हणतात की जो महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही त्याला झापलंच पाहिजे. त्यामुळे बाळ या विद्यार्थ्याचा कान पिरगळतो, ज्यामुळे प्रिन्सिपल त्याला ऑफिसमध्ये बोलवून घेतात व त्याच्यावर खवळतात. तसेच त्यांच्याकडून बाळकृष्णाला कळतं की 2 वर्षानंतर यांची शाळा बंद होणार आहे आणि बंद का होणार हे फक्त रामपूरकरांनाच माहित आहे. आता इतके तिथे रामपूरकर येतात, जे की या शाळेचे ट्रस्टी असतात. आता बाळकृष्ण जेव्हा त्यांना शाळा बंद करण्यामागचं कारण विचारतो तेव्हा ते म्हणतात की शाळेचं काय करायचं ते मी ठरवेल, तुम्ही तुमचं काम करा. इथे आपल्याला समजतं की रामपूरकर या चित्रपटातला विलन आहे
आणि बाळकृष्ण सोबत त्याचं काहीच पटत नाही. यानंतर बाळकृष्ण जेव्हा सईकडे जातो तेव्हा बोलता बोलता तो सांगतो की त्याची नोकरी धोक्यात आहे. ज्यावर सई त्याचा आत्मविश्वास वाढवत म्हणते की काळजी करू नको, तुला दुसरीकडे नोकरी मिळेल. सोबतच ती जहांगीरचं उदाहरण देते की त्याने 3 वेळा जॉब चेंज केला आहे. आणि बाळकृष्ण जेव्हा जहांगीरच्या पगाराबद्दल तिला विचारतो तेव्हा सई सांगते की त्याला महिना 5 लाख रुपये पगार आहे. जे ऐकून बाळ चकित होतो, कारण जहांगीरचा पगार हा बाळकृष्णाच्या पगारापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. त्याचबरोबर सई त्याला म्हणते की मराठी माणूस रिस्क घेत नाही म्हणून मागे आहे, आणि हे लोक रिस्क घ्यायला घाबरत नाहीत म्हणूनच ते पुढे आहेत. आपण पण रिस्क घ्यायला शिकायला हवं. आता हाच विचार घेऊन बाळकृष्ण घरी जातो आणि त्याच्या आईला सांगतो की तो ही नोकरी सोडणार आहे आणि दुसरीकडे जॉब शोधणार आहे. पण त्याच्याही बाळकृष्णाला तो नोकरी अजिबात बदलायची नाही म्हणून सांगते. यानंतर बाळकृष्णाला पोलीस चौकीत बोलवलं जातं, कारण त्याने ट्रेन मधल्या एकाला कानाखाली लावली होती. आता पोलीस इथे त्याला खूप रोडली बोलतात, ज्यावर बाळ त्यांना सांगतो देखील की त्याला आवाज ऐकू येतात आणि त्यातल्या त्यात मराठी माणसांवर होणारे अन्याय त्याला सहन होत नाही. तसेच जर का बाळासाहेबांचा आवाज ऐकू आला तर तो स्वतःवरचा ताबा सोडून देतो व त्याच्या हातून असं होतं. आता याच्यावर तो पोलीस मराठी माणसाबद्दल बाळकृष्णाला झापतो की मराठी माणूस आळशी आहे, तो दंगलीमध्ये सर्वात पुढे असतो, असं बरंच काही तो बोलतो. तसेच आता मात्र बाळकृष्णाला कोणतेच आवाज ऐकू येत नाहीत आणि पुढे खूप अपमान सहन करून बाळकृष्ण चौकीतून परत येतो. सोबतच तो ठरवतो की इथून पुढे त्याला ऐकू येणाऱ्या आवाजांवरती तो लक्ष देणार नाही. पण यानंतर मात्र बाळासाहेबांचा आवाज त्याच्याशी बोलायला लागतो. तसेच बाळकृष्ण जाईल तिथे त्याला बाळासाहेब दिसायला लागतात, म्हणजेच कुठे पेपरच्या पानावर तर ट्रेनच्या खिडकीवर लावलेल्या पोस्टरवरती. आता बाळकृष्णाचा बूट तुटलेला असतो, त्यामुळे तो एका चांभाराकडे जातो, जिथे तो एक नोटीस पाहतो ज्यावर त्या चांभाराला ती जागा खाली करा म्हणून लिहिलेलं असतं. आणि बाळ जेव्हा त्या चांभाराला या नोटीस बद्दल विचारतो तेव्हा तो सांगतो की काही मारवाडी मी ही जागा खाली करत नाही म्हणून मला नोटीस पाठवून त्रास देत आहेत, आणि यापूर्वी देखील अशा नोटीस आल्या होत्या व त्याच्या जागेवर अतिक्रमण देखील झालं होतं. पण त्यांनी एकदा बाळासाहेबांचं भाषण ऐकलं होतं आणि तेव्हापासून त्यांनी ठरवलं की काहीही झालं तरी तो मुंबई सोडणार नाही. सोबतच तो सांगतो की त्याला त्याच्या घरासाठी आणि या जमिनीसाठी हवे तेवढे पैसे द्यायला ते लोक तयार आहेत, पण ना तो ही जागा सोडणार ना त्याचं घर. आता इथे बाळकृष्णाला पुन्हा बाळासाहेबांचा आवाज ऐकू येतो, ज्यात ते म्हणतात की शपथ घ्यायची तर ही घ्या की जसे ते एकत्र झाले आहेत तसेच आम्ही सुद्धा होऊ, तरच तुम्ही या सर्वांना म्हणजेच परप्रांतीयांना टक्कर देऊ शकाल, नाहीतर ते मुंबईच नाही तर महाराष्ट्र व देश सुद्धा गिळून टाकतील. सोबतच त्याला त्या सर्व गोष्टी आठवायला लागतात ज्या की मराठी माणसांवर अन्याय करत आहेत, म्हणजेच त्याच्या शाळेतील विद्यार्थी गुजराती आणि मारवाड्यांमुळे मुंबई सोडून चालला आहे. आता बाळकृष्ण ठरवतो की इथून पुढे तो कोणालाही न घाबरता जगणार, जसे की बाळासाहेब ठाकरे जगले होते. यानंतर साहेब नावाचं गाणं आहे, ज्यात आपण बाळकृष्णाला पाहतो की तो खूप मोटिवेटेड आहे आणि बाळासाहेबांचा आवाज त्याला आणखी प्रोत्साहन देतो. पुढे बाळ घरी जाण्यासाठी जेव्हा एका रिक्षावाल्याला विचारतो तेव्हा तो रिक्षावाला त्याला सांगतो की तिकडे रिक्षा नाही जाणार. प्रत्यक्षात बाळकृष्ण सोबत हे पहिल्यांदा होत नसतं. जेव्हा जेव्हा बाळकृष्ण त्याच्या घरचा पत्ता सांगून या रिक्षावाल्याला तिकडे चालायला सांगत असतो तेव्हा तेव्हा हा रिक्षावाला त्याला नकार देत असतो. पण यावेळी मात्र बाळ त्या रिक्षावाल्याला कानाखाली लावतो, ज्यामुळे तो रिक्षावाला त्याला घरापर्यंत सोडायला जातो. त्याचबरोबर बाळ त्याच्या गोळ्या खाणं बंद करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो शाळेसाठी जाणार असतो तेव्हा तो पाहतो की ज्या रिक्षावाल्याला त्यांनी रात्री कानाखाली लावली होती तो रिक्षावाला बाळकृष्णाला स्टेशनपर्यंत नेण्यासाठी त्याची रिक्षा घेऊन आला आहे. आता बाळ त्याच्या रिक्षात बसतो, पण वाटेत तो नोटीस करतो की या रिक्षावाल्याने त्याला मारण्यासाठी माणसे बोलावली आहेत, जी की सध्या यांच्या रिक्षाच्या मागे मागे येत आहेत. इथे बाळ त्या रिक्षावाल्याला त्याच्या व त्याच्या कुटुंबाबद्दल विचारतो, ज्यावर तो रिक्षावाला सांगतो की तो जवळच राहतो आणि त्याचे आई वडील गावी असतात, कारण त्याची खोली लहान आहे आणि यांना जागा पुरत नाही. ज्यावर बाळ सल्ला देतो की जागा जरी कमी असली तरी आई वडिलांना इकडेच घेऊन या, कारण कुटुंब सोबत असणं हेच महत्वाचं आहे, ते केवढ्या जागेत राहतात ते महत्वाचं नाही. तसेच तो परभाषीय लोकांबद्दल त्याला सांगतो की बाहेरचे लोक मुंबईमध्ये कामासाठी येतात आणि हळूहळू त्याच्या सर्व कुटुंबाला इथे घेऊन येतात, ज्यामुळे त्या रिक्षावाल्याला समजतं की तो स्वतः मराठी आहे आणि बाळकृष्ण देखील मराठीचा आहे. खरं तर इथे आपण पाहतो की त्या रिक्षावाल्यांनी बाळला मारण्यासाठी युपी बिहारची माणसं आणलेली आहेत, जी की त्याच्यासोबत रिक्षा चालवतात. पण मराठी माणसाच्या एकीसाठी तो रिक्षावाला बाळला मारत नाही. सोबतच इथे बाळ व हा रिक्षावाला चांगले मित्र बनतात आणि बाळकृष्ण तिथून त्याच्या कामासाठी जातो. पुढे आपण पाहतो की रामपूरकरने एका वाचनालयाचं उद्घाटन केलेलं असतं, त्यामुळे तो एक पत्रकार परिषद घेतो. पण इथे बाळ गर्दीतून उठून त्याला सर्वांसमोर प्रश्न विचारतो की आदर्श विद्यालय म्हणजेच बाळ ज्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून आहे ती शाळा बंद होत आहे अशी बातमी आहे, यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता रामपूरकर असं दाखवतो की त्याला काहीच माहित नाही आणि पत्रकार व लोकांसमोर त्याची इमेज चांगली राहावी यासाठी तो म्हणतो की जर तसं असेल तर जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत तो शाळा बंद होऊ देणार नाही. यानंतर बाळकृष्ण व रामपूरकर जेव्हा पत्रकार परिषद संपल्यावर भेटतात तेव्हा रामपूरकर त्याला ताकीद देतो की तो या सर्व प्रकरणापासून दूर राहा
आणि तो सांगतो की शाळा बंद नाही होणार, बंद होणार आहे ती यांच्या शाळेची संस्था आहे. तसेच तो सांगतो की त्या दिवशी पोलीस चौकीमध्ये पोलिसांनी तुझा जो अपमान केला होता तो माझ्या सांगण्यावरून केला होता. आता पुढे बाळ सईला भेटायला जातो, जिथे सई त्याला सांगते की ते जहांगीर सोबत लग्न करत आहे, कारण त्याच्याकडे चांगली नोकरी आहे, त्याला पगार जास्त आहे व मुंबईत त्याचे 2 फ्लॅट देखील आहेत आणि सईला मुंबई सोडून दुसरीकडे कुठेच जायचं नाही, त्यामुळेच ती जहांगीर सोबत लग्न करत आहे. आता हे कळल्यावर बाळकृष्ण खूप दुःखी होतो, पण पुन्हा त्याला बाळासाहेबांचा आवाज ऐकू येतो, ज्यात ते बाळवरती हसत असतात. त्यामुळे बाळ त्यांना यावरचा उपाय विचारतो, ज्यावर बाळासाहेब म्हणतात की तुला तुझा आवाज लोकांपर्यंत पोहोचवावा लागेल, तुला त्यांचा नेता बनावा लागेल, तेही त्यांच्यामध्ये उतरून व त्यांची मदत करून. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी बाळ त्याच्या शाळेत जातो आणि त्याच्या विद्यार्थ्यांना भडकून देतो की त्यांची शाळा बंद होणार आहे. त्यामुळे ते विद्यार्थी म्हणतात की आम्ही तसं होऊ देणार नाही आणि ते बाळकृष्ण सरांची मदत मागतात. आता बाळकृष्ण पाहतो की यातल्याच एका विद्यार्थ्याला चांगलं व्यंगचित्र काढता येत असतं, त्यामुळे तो त्याच्याकडून काही व्यंगचित्र काढून घेतो, ज्यामध्ये तो हे दर्शवतो की प्रिन्सिपल आणि शाळेचे ट्रस्टी रामपूरकर शाळा बंद करणार आहेत आणि सर्व विद्यार्थी व लोक यावरती काहीच बोलत नाहीयेत. प्रत्यक्षात हे व्यंगचित्र गमतीशीर असतं, ज्यात रामपूरकरची टिंगल केलेली असते. पुढे रामपूरकरला जेव्हा हे कळतं तेव्हा तो ठरवतो की तो बाळकृष्णाला नोकरीवरून काढून टाकणार. तसेच तो मराठी मुलांना शाळेतून काढण्यासाठी अशी युक्ती लढवतो की सर्व विद्यार्थ्यांची शाळेची फी वाढवायची, जेणेकरून मराठी मुलांचे पालक जे की मध्यमवर्गीय आहेत ते फी भरू शकणार नाही आणि यामुळे त्यांना स्वतःहून ही शाळा सोडून दुसऱ्या शाळेत त्यांच्या मुलांचं ऍडमिशन करावं लागेल आणि त्यानंतर इथे राहतील फक्त गुजराती आणि मारवाड्यांची मुलं. आता ही बातमी जेव्हा बाळकृष्णाला कळते तेव्हा तो रामपूरकरच्या ऑफिसमध्ये येतो, जिथे तो पुन्हा विचारतो की ही शाळा बंद का करत आहात. पण रामपूरकर त्याला याचं उत्तर न देता सांगतो की तुम्हाला शाळेच्या शिक्षक पदावरून म्हणजेच नोकरीवरून काढून टाकलं आहे. आता रामपूरकरला वाटत असतं की यामुळे बाळकृष्ण खूप टेन्शनमध्ये येईल, पण याउलट होतं असं की बाळकृष्ण खूप आनंदी होतो, कारण तो आता कोणाचाच बांधील नाही आणि त्याला जे करायचं आहे ते करता येईल. सोबतच तो यांना सांगतो की तुम्हाला शाळा बंद करायची होती आणि मी ती आधीच बंद केलेली आहे. प्रत्यक्षात बाळकृष्णने सर्व विद्यार्थ्यांना घरी जायला सांगितलेलं असतं आणि रामपूरकरने जो शाळेची फी वाढवायचा प्लॅन केलेला असतो तो आधी सर्वांना कळालेला असतो. त्यामुळे सर्व विद्यार्थी शाळा बंद होऊ नये व शाळेच्या फी मध्ये वाढ होऊ नये यासाठी आंदोलन करायला लागतात. पुढे ही बातमी सोशल मीडियामुळे शहरातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचते, तसेच न्यूजवाल्यांपर्यंत देखील. त्यामुळे सर्व ठिकाणी फक्त यांच्या शाळेची चर्चा असते. आता रामपूरकर एका पक्षाचा नेता देखील असतो, त्यामुळे त्याच्या वरच्या नेत्याचा रामपूरकरला फोन येतो आणि हे सर्व प्रकरण लवकरात लवकर मिटवायला लावतो. त्याचबरोबर आता 8-9 दिवस होऊन देखील एकही विद्यार्थी शाळेत गेलेला नसतो, त्यामुळे यांच्या पक्षाची जास्त बदनामी होऊ नये म्हणून रामपूरकर शाळेची फी न वाढवायचा निर्णय घेतो आणि शाळा पुन्हा सुरू करतो. आता या आंदोलनाचं सर्व श्रेय बाळकृष्णाला मिळतं व सर्व लोक त्याचं कौतुक करतात. सोबतच आता बाळकृष्णाला त्याच्या शहरातील सर्व लोक ओळखायला लागतात. पुढे बाळकृष्ण जेव्हा ट्रेनमध्ये असतो तेव्हा तो पाहतो की एक गुजराती त्याच्या मित्रांना सांगत असतो की तो मुंबई सोडून चालला आहे, कारण महागाई खूप वाढली आहे आणि त्याला इथे राहणं परवडत नाही. ज्यावर त्याच्या साथीचे गुजराती त्याला म्हणतात की तू मुंबई सोडून कुठेही जाऊ नको, तुला पैशाची मदत आम्ही करू. पण इकडे जेव्हा एक मराठी माणूस मुंबई सोडून जायचं बोलत असतो तेव्हा मात्र त्याचा कोणताच मराठी मित्र त्याची मदत करायला पुढे येत नाही, जे बघून बाळ त्यांना झापतो आणि म्हणतो की महागाई वाढली म्हणून मुंबई सोडू नका, त्याउलट नोकऱ्या सोडा आणि एखादा धंदा सुरू करा, म्हणजे तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. आता इथे एक मुलगा बाळकृष्णाला म्हणतो की मी वडापावची गाडी टाकून धंदा सुरू करेल, पण माझा तो धंदा बघून मला कोण लग्नासाठी मुलगी देईल का. ज्यामुळे त्या मुलाला समजावण्यासाठी बाळकृष्ण त्या मुलाला काही दुकानांमध्ये घेऊन जातो, म्हणजेच एक वडापावचं हॉटेल, चहाची टपरी आणि एका कंदील बनवून विकणाऱ्याला तो भेटवतो आणि म्हणतो की यांनी देखील कधी काळी छोट्याच्या स्टॉल पासूनच सुरुवात केली होती आणि आता ते स्वतःच्या व्यवसायातून पैसे कमवत आहेत. तसेच तो म्हणतो की यांना लग्नासाठी मुली मिळाल्या आहेत तर तुला पण मिळेल. यानंतर बाळ जेव्हा घरी जातो तेव्हा तो त्याच्या आईला सांगतो की त्याला त्या लोकांचे आवाज ऐकू यायचे जे की या जगात नाहीत आणि मी गोळ्या खाल्ल्यावर सर्व आवाज ऐकू येणं बंद झालं. पण एका माणसाचा आवाज त्याला अजून देखील ऐकू येतो, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आता बाळकृष्णाची आई त्याला त्याच्या वडिलांबद्दल सांगते की त्याचे वडील कट्टर शिवसैनिक होते आणि बाळासाहेबांनी त्यांना एक वडापावची गाडी टाकून दिली होती. तेव्हा एक दिवस त्यांच्या एका विरोधी नेत्याचा कार्यकर्ता त्याच्या वडिलांकडे आला आणि त्याने बाळासाहेबांनी त्याच्या वडिलांना सुरू करून दिलेल्या वडापावच्या गाडीबद्दल व बाळासाहेबांबद्दल काही कमेंट्स पास केल्या, ज्यामुळे त्याच्या वडिलांनी त्या कार्यकर्त्याला मारलं होतं. त्याचबरोबर त्या सांगतात की तुझ्या रक्तामध्येच विद्रोह आहे व बाळासाहेबांचा आवाज तुला सामान्य लोकांचे हक्क मिळवायला सांगत आहे आणि त्यासाठी जर का तुला कोणाच्या कानाखाली मारावी लागली तर ती लावून दे. यानंतर बाळकृष्ण एका बिल्डरकडे जातो आणि त्याला सांगतो की त्याला बांद्र्यामध्ये फ्लॅट घ्यायचा आहे, ज्यावर तो बिल्डर त्याला 2 BHKचा एक फ्लॅट दाखवतो, ज्याची रक्कम तो 3 कोटी रुपये सांगतो. यावर बाळ त्याला विचारतो की हा रेट कोणी ठरवला.
प्रत्यक्षात सामान्य लोकांना लुबाडण्यासाठी बिल्डर लोक स्वतःच्या मर्जीने रेट वाढवून सांगत असतात. त्यामुळे बाळ इथे त्या बिल्डरच्या कानाखाली लावतो आणि त्याला यावर झापून येतो. आता पुढे आपण पाहतो की बाळ जेव्हा ट्रेनमध्ये मराठी लोकांवर खवळत होता त्यावेळी कोणीतरी त्याचा व्हिडिओ काढला होता आणि आता तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला असतो, ज्यामुळे आता बरेच नागरिक त्याच्याकडे मदत मागायला येतात. पण बाळ त्यांना मदत करण्यास नकार देतो, कारण त्याचं म्हणणं असतं की जर त्याने कोणाला मदत करायला सुरुवात केली तर उद्याला सर्व लोक त्याला देवाचा दर्जा द्यायला लागतील आणि बाळला ते नको असतं. त्याउलट तो म्हणतो की जेवढे पण मराठी नागरिक आहेत त्यांनी एकत्र या आणि एकत्र येऊन एकमेकांची मदत करायला सुरुवात करा. तसेच याला तो बाळकडू शब्द देतो. आता इथे देखील बाळकृष्णाचा कोणतरी व्हिडिओ काढतं, ज्यामुळे बाळचं हे भाषण सगळीकडे पोहोचतं व बाळकडू नावाचं एक आंदोलन सुरू होतं, ज्यात नागरिक ठरवतात की ते स्वतःवर होत असलेल्या कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करून घेणार नाहीत आणि महाराष्ट्रात मराठी भाषेला व मराठी संस्कृतीला वाढवण्यासाठी ते प्रयत्न करणार. आता यामुळे बाळकृष्णाला लोक सर्वसामान्यांसाठी लढणारा व्यक्ती मानायला लागतात व तो जे काही बोलेल ते सर्व एखाद्या आदेशानुसार घेत असतात. त्यामुळे एका पक्षाचा नेता त्याला पैसे देत म्हणतो की तुम्ही आमच्या पक्षामध्ये या, पण बाळकृष्ण सांगतो की त्याला राजकारणात रस नाही. त्याचबरोबर इथे तो नेता बाळकृष्णाला धमकी देण्याचा प्रयत्न करतो, पण बाळ त्याला आठवण करून देतो की तो आता पूर्वीसारखा बाळकृष्ण नाहीये. त्याने आता जर का एक आवाज दिला तर लोक त्याच्यासाठी काही करतील. प्रत्यक्षात बाळ त्याला उलट धमकी देतो, ज्याच्या भीतीने तो नेता गप्प बसतो. आता बाळकृष्ण फेमस असतो, त्यामुळे सई त्याला त्यांच्या चॅनेलवरती इंटरव्ह्यूसाठी आणणार असते, पण जहांगीर तिला विनंती करतो की त्याला चॅनेलवरती आणू नको, ज्यामुळे यांचे थोडे वाद होतात. तसेच ते जहांगीरला सांगते की बाळकृष्ण तिच्यावर प्रेम करतो, पण त्याने कधीच तिने घेतलेल्या निर्णयाला बदलण्याचा प्रयत्न केला नाही, जसे की सध्या जहांगीर करत आहे. आता जहांगीरच्या चॅनेलने मराठीमध्ये डबिंग करणं बंद केलेलं असतं, त्यामुळे त्याच्या चॅनेलचे डबिंग आर्टिस्ट यावर तोडगा काढण्यासाठी खूप प्रयत्न करतात. पण चॅनेल जेव्हा त्यांना काहीच प्रतिसाद देत नाही तेव्हा काही मराठी लोक बाळकडूच्या नावाने त्या चॅनेलची तोडफोड करतात. यानंतर जहांगीरला जेव्हा हे कळतं तेव्हा तो सईसोबत चर्चा करतो, ज्यावरती सांगते की चॅनेलने जर त्यांच्याकडे लक्ष दिलं असतं तर असं झालंच नसतं. तसेच ती सांगते की जर असंच भाषेवरचं आंदोलन जर का UP बिहारमध्ये झालं असतं तर त्यांनी तर चॅनेल सोबत तुला पण जाळलं असतं. त्याचबरोबर इथे जहांगीर व आपल्याला कळतं की कुठे ना कुठे सई देखील आता बाळकृष्णावरती प्रेम करत आहे, ज्यामुळे ती त्याची बाजू घेते. आता पुढे एक हवालदार बाळकृष्णाला अरेस्ट करण्यासाठी आलेला असतो आणि बोलता बोलता तो बाळकृष्णाला विचारतो की तुम्ही मराठी माणसाच्या हक्कासाठी का लढत आहात, ज्यावर बाळ सांगतो की आता महाराष्ट्रात मराठी पोलीस आहेत आणि भविष्यातही महाराष्ट्रामध्ये मराठीच पोलीस राहावेत, म्हणजेच त्यांच्या जागी परप्रांतीयांना नोकऱ्या न मिळता आधी इथल्या स्थानिक मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी तो हे करत आहे. जे ऐकल्यावर तो हवालदार बाळकृष्णाचा आदर करायला लागतो आणि त्याला स्टेशनला न घेऊन जाता इथे सोडून देतो. यानंतर पुढे गेल्यावर काही UP बिहारचे लोक बाळकृष्णाला अडवतात आणि बाळ त्यांच्या विरोधात बोलत आहे म्हणून त्याला मारायला लागतात. पण इतके तिथे तो रिक्षावाला, जो की बाळकृष्णाचा मित्र बनला होता, तो त्याच्या साथीदारांसोबत येतो आणि त्या बिहारांना भांडून बाळला वाचवतो. सोबतच तो बाळकृष्णाला सांगतो की तो त्याच्या आईबाबांना गावावरून घेऊन आला आहे. आता बाळकृष्णाला सईने कामानिमित्त बोलावलेलं असतं, त्यामुळे तो तिच्याकडे जातो, जिथे ती त्याला सांगते की मराठी डबिंग बंद केल्यामुळे जे आंदोलन सुरू केलं आहे त्यासाठी तिच्या चॅनेलवर एक डिबेट आहे, जिथे बाळला काही लोक या विषयावर प्रश्न विचारतील, ज्यावर बाळ त्या डिबेटमध्ये जायचा निर्णय घेतो. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी बाळ जेव्हा चॅनेलच्या डिबेटमध्ये जातो तेव्हा तिथे जहांगीर रामपूरकर आणि तोच नेता असतो ज्याने बाळला त्याच्या पक्षामध्ये येण्यासाठी पैसे देण्याचा प्रयत्न केला होता. इथे ही डिबेट थोडी मोठी आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. प्रत्यक्षात हे सर्व बाळ जे काही करत आहे त्याला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करत असतात, पण बाळ त्याच्या उत्तरातून सर्वांना हे समजावून देतो की तो जे काही करत आहे ते बरोबर आहे आणि मराठी माणूस त्याचा हक्क परप्रांतीयांमुळे कसा गमवत चाललेला आहे ते देखील तो सांगतो. सोबतच तो मुंबई सोडून गेलेल्या मराठी लोकांना या चॅनेलच्या मार्फत आवाहन करतो की तुम्ही मुंबईमध्ये पुन्हा राहायला या, कारण ही जागा मराठी माणसांच्या हक्काची आहे. पुढे ही डिबेट झाल्यावर बाळकृष्णाला अरेस्ट केलं जातं, पण बाळकृष्णाने जे मुंबई सोडून गेलेल्या मराठी लोकांना मुंबईत परत राहायला यायचं आवाहन केलेलं असतं त्याचा परिणाम आता लोकांमध्ये दिसायला लागतो. सोबतच यानंतर आपण बाळकृष्णाला मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये पाहतो. इथे मुख्यमंत्री बाळकृष्णाला म्हणतात की तुम्ही सर्व मराठी माणसांना मुंबईमध्ये बोलवत आहात, मग बाकी महाराष्ट्रात कोण राहणार, ज्यावर तो म्हणतो की जर तुम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या सेवा पुरवत असाल तर मराठी माणसाला मुंबईत याची गरजच लागणार नाही. आणि राहिला प्रश्न बाकी महाराष्ट्रात कोण राहणार याचा, तर तिथे महाराष्ट्र बाहेरून येणाऱ्या लोकांना ठेवा. तसेच तो मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतो की ते मुख्यमंत्री असताना देखील बिल्डर लोकांनी जागेचे व फ्लॅटचे भाव स्वतःच्या मर्जीप्रमाणे कसे काय वाढवले, हे सर्व काळा पैसा लपवण्यासाठी तर नाही ना चाललं. आता बाळच्या या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना काहीच बोलता येत नाही आणि त्यांच्या मीटिंग नंतर आपण पाहतो की बाळकडू नावाचं जे आंदोलन चाललं होतं ते आणखी वाढतं व इकडे आपण बाळकृष्णाला तुरुंगात पाहतो, जिथे बाळकृष्णाच्या लक्षात येतं की बाळासाहेबांचे विचार जे त्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे होते ते पोहोचले गेले आहेत. त्यामुळे तो बाळासाहेबांच्या आवाजाला विचारतो की या कार्यासाठी त्यांनी त्याचीच का निवड केली, पण यावेळी मात्र बाळकृष्णाला त्यांचा आवाज ऐकायलाच येत नाही.
पुढे मुख्यमंत्र्यांची जेव्हा पत्रकार परिषद असते तेव्हा पत्रकार त्यांना विचारतात की बाळकृष्णाला तुरुंगामध्ये का टाकला आहे, ज्यावर मुख्यमंत्र्यांना समजतं की बाळकृष्णाचा प्रभाव आता पत्रकारांवर देखील पडला आहे आणि जर का त्यांनी बाळकृष्णाला लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर नाही काढलं तर यांचं सरकार धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे ते बाळची तुरुंगातून सुटका करतात. आता बाहेर आल्यावर जेवढे पण मराठी लोक जे की आता मुंबईमध्ये पुन्हा आलेले असतात व ज्या आंदोलनामध्ये सहभागी असतात ते बाळकृष्णकडे येतात, जिथे बाळ त्यांना त्याला ऐकू येणाऱ्या बाळासाहेबांच्या आवाजाबद्दल सांगतो. सोबतच तो बाळासाहेबांबद्दल सांगतो की ते महाराष्ट्रातले मराठी लोकांसाठी लढणारे चांगले नेते होते आणि त्यांचा आवाज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता, जो की मला पोहोचलेला दिसत आहे. तसेच तो मराठी नागरिकांना यासाठी प्रेरित करतो की तुमच्यामध्ये पण अन्यायाविरोधात लढण्याची ताकद ठेवा आणि एकमेकांना धरून पुढे चालत राहा. यानंतर आपण बाळासाहेबांचा आवाज ऐकतो, जे आपल्याला सांगतात की जाती आणि वाद बाजूला ठेवून एकजुटीने राहा, तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल. हक्कांसाठी रडत बसलात तर काहीही मिळणार नाही. त्याउलट आपल्या हक्कांसाठी लढा, कोणावर अन्याय करू नका आणि स्वतःवर होणारा अन्याय सहनही करू नका. त्याचबरोबर या आवाजासोबत हा चित्रपट इथेच संपतो. हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झालेला. याचे दिग्दर्शक होते अतुल काळे आणि याला संगीत दिलं होतं अजित समीर यांनी.